एव्हरीवन, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर मी तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर बघा, मग आज मी तुम्हाला फ्रॉक कसा कटिंग स्टिचिंग करायचा तर हे सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला फ्रॉकसाठी शोल्डर मुंडा कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यावे तर हे समजतच नाही। तर आज मी तुम्हाला फ्रॉकची कटिंग स्टिचिंग सगळं कॅल्क्युलेशन हे सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा बेबी फ्रॉक सहजच कटिंग आणि स्टिचिंग करता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून असा छानसा फ्रॉक सहजच कटिंग आणि स्टिच करता येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा असा छानसा फ्रॉक सहजच शिवता येईल। ठीक आहे, तर हे बघा, मी इथे साडी घेतलेली आहे आणि अस्तर घेतलेले आहे। तरी तुम्ही बघू शकता ह्या साडीला काठ सुद्धा आहेत। तर आता हा काठ यूज करून आणि पदर सुद्धा याचा गोल्डन कलरचा आहे, तर तो गोल्डन कलरचा कपडा सुद्धा यूज करून आपण छान असा फ्रॉक स्टिच करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण याची कटिंग करायला सुरुवात करूयात आणि मग आपण तो शिवणार आहोत। तर सगळ्यात आधी अस्तरवर कटिंग करूयात आणि मग त्यानंतर आपण जो काही साडी आहे त्याचा कपडा कट करून घेऊयात। तर आपल्याला सगळ्यात आधी वरचा जो पार्ट आहे तो कट करायचा असतो। तर हे बघा, मी हा उरलेला कपडा घेतलेला आहे आणि तो मी हे बघा असं एक फोल्ड आणि त्याला अजून एक फोल्ड म्हणजे 4 फोल्डमध्ये करून घेतलेला आहे। आणि जी बंद बाजू आहे उभी साईडची तिथून टाकायची आहे कमर उंची। तर जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच मार्जिन घ्यायचं। तर इथे 8 उंची होती तर मी 9ला मार्किंग करून घेतलेली आहे बघा इकडच्या साईडला पण। त्यानंतर इथे 4 बघा मार्किंग करून घेतलेली आहे आणि मुंडा सुद्धा याचा 4 घेतलेला आहे। त्यानंतर जो काही तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग तुम्हाला टाकायचा आहे। तर इथे छाती आहे 20 तर त्याचा चौथा भाग होतो 5 आणि त्याच्या पुढे तुम्हाला जेवढं मार्जिन हवं असेल तेवढं तुम्ही घ्यायचं आहे। तर मी साधारणतः हे बघा 1.5 इंच मार्जिन घेत आहे आणि हे बघा अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण गळ्याची मार्किंग करून घेऊयात। तर गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि खाली सुद्धा मी बघा 3 घेतलेला आहे। हे बघा अशा पद्धतीने हा बॉक्स आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि सिंपल असा गोल गळा घेणार आहे। पुढचा मागचा सेम घेणार आहे, त्यामुळे मी सोबतच कट केला। आणि हे बघा मुंड्यापासून शेप देऊन घेतलेला आहे शोल्डरच्या तिथे। शोल्डर आपल्याला एकदम कमी हवा आहे म्हणजे जरा न्यू स्टाईलचा युनिक असा आपण हा स्टिच करणार आहोत त्यासाठी। आणि मग हे बघा जशी मार्किंग केलेली आहे तसं आपण कटिंग करूयात। हे बघा हा मुंडा पण ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे आणि जो गळ्याचा आकार आहे तोही आपण सोबतच कट करूयात म्हणजे आपला पुढचा आणि मागचा भाग सोबतच रेडी होईल। हे बघा ह्या पद्धतीने। ठीक आहे, त्यानंतर आता खालचा पार्ट आपण कट करून घेऊयात। तर हे बघा ह्या पद्धतीने मी हे डबल फोल्ड ठेवून घेते आणि किती पुरते बघा। तर ॲक्च्युली आपल्याला हे बघा ह्या जो काही घेर आहे ना त्याचा डबल घ्यायचा आहे। तर मी बघा बरोबर 4 पदरी करून घेतलेला आहे आणि जेवढी काही पूर्ण उंची असेल आपली फ्रॉकची त्याच्यातून आपल्याला कमर उंची वजा करायची आहे आणि मग त्यानंतर मार्किंग करायची आहे। तर हे बघा इथे मार्जिन सहित मी घेते म्हणजे बघा एकावर एक ठेवलं म्हणजे लक्षात येईल। आणि वरती पण अर्धा इंच सोडलेला आहे आणि 18 इंचाला मार्किंग करून घेतली म्हणजे टोटल 17 उंची आहे। ठीक आहे, तर मार्जिन वगैरे सोडूनच डायरेक्ट मी 18ला बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे थोडासा मोठाच घेतलेला आहे मी, मापापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। ठीक आहे, आता ही मार्किंग करून घेतल्यानंतर तीच आता उंचीची म्हणजेच खालचा जो घेर आहे ना त्याची मार्किंग आपल्याला सरळ पूर्ण याला करून घ्यायची आहे। हे बघा ह्या पद्धतीने मी डायरेक्ट लाईनच ड्रॉ करून घेते म्हणजे ते कमी जास्त वरखाली काही होणार नाही। ठीक आहे, आणि आता हे बघा हे व्यवस्थित एकावर एक ठेवून आपण हे कटिंग करून घेऊयात। तेव्हा वरती थोडं तिरकं होतं त्यामुळे मी व्यवस्थित सरळ कट करून घेतलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर हे बघा हे मधून पण कट करून घेऊयात म्हणजे आपले 2 पार्ट सेपरेट होतील। तर एक पार्ट पुढे लावणार आहोत आणि एक पार्ट मागे लावणार आहोत। तर लक्षात राहू द्या आपण कमर घेर जी होते त्याच्या डबल हा खालचा पार्ट कट केलेला आहे म्हणजे भरपूर प्लेट्स पडतील आणि फ्रॉकला छान असं लुक सुद्धा येईल। तर तुम्हाला जर कमी प्लेट्स हव्या असतील तर तुम्ही थोडंसं कमी सुद्धा कटिंग करू शकता। ठीक आहे, तर आता अस्तरची कटिंग झाल्यानंतर हे बघा साडी आपण कट करून घेऊयात। तर बघा मी पदरचा साईड घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे। हे बघा आणि अजून एकदा त्याच्यावरच फोल्ड करते म्हणजे ॲक्च्युली 4 पदरी करते म्हणजे आपला पुढचा आणि मागचा भाग सोबतच कट होईल आणि जो काही पदराचा गोल्डन कलरचा कपडा आहे तो आपण वरच्या पार्टला यूज करणार आहोत। त्यामुळे मग हे बघा मी पदरच्या साईडचाच कपडा घेतलेला आहे।
हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित 4 पदरी करून घेतल्यानंतर हे बघा अस्तर ठेवून घेऊयात आणि मग कडेकडेने थोडंसं मार्जिन ठेवून आपण कट करून घेणार आहोत. हे बघा मी ज्या पद्धतीने करत आहे ना सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे, वरचा पार्ट कट झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला खालचा पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे. तर तो आपल्याला हे बघा साडीतले जे गोल्डन आणि ब्लॅक कलरचे लाईन आहे ना तो घ्यायचा आहे आणि खाली काठ पण हवा आहे. तर मग व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घडी करून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला हे बघा जे काही अस्तर आहे ते ठेवायचं आहे. ठीक आहे, आता हे अस्तर हे कमी असतं आणि अस्तरपेक्षा जास्त आपण हा साडीचा कपडा वापरणार आहोत. तर म्हणजे जास्त घेर येईल ना त्यासाठी. तर हे बघा मी पुढे परत कंटिन्यू करून घेते, व्यवस्थित सरळ करून एक्स्ट्राचं कट करून घेत आहे. ते बघा व्यवस्थित करून घ्यायचं आधी, म्हणजे काही कमी जास्त होणार नाही. हे बघा तुम्हाला जेवढा हवा असेल घेर तेवढा तुम्ही घेऊ शकता. तर मग बघा जास्तच घेतलेला आहे कारण की साड्या आहेत सफिशियंट आहे भरपूर, त्यामुळे जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ही फ्रॉकची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. म्हणजे अस्तर पण कटिंग झालेला आहे आणि आपला जो काही कपडा आपण साडीचा यूज करणार आहोत ते सुद्धा कट झालेला आहे आणि मी तुम्हाला हे अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे कसं कटिंग करायचं. ठीक आहे, त्यानंतर आता आपण हा फ्रॉक स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपण हा वरचा पार्ट स्टिच करून घेणार आहोत. तर हे बघा मी एक पार्ट घेत आहे त्याच्यातला पुढचा फक्त. ठीक आहे, तर हे बघा साडीचा कपडा सरळ ठेवलेला आहे, त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि मी एक पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता गळ्याच्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर खूपच कमी मार्जिन ठेवायचं आहे. ॲक्च्युली मी इथे टेपची एक लाईन असते ना तेवढं कमी मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडला टिप मारून घेतलेली आहे. आता गळ्याच्या साईडला टिप मारून झाल्यानंतर मुंड्याच्या साईडला सुद्धा मी टिप मारून घेणार आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने टिप मारून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मारायचं आहे आणि इथे मी टेपची एक लाईनच मार्जिन पकडलेली आहे. ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने जो काही एक्स्ट्राचा कपडा होता ना तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, गळ्याच्या साईडचा पण आणि मुंड्याच्या साईडचा सुद्धा. आता गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून हा गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि मुंड्याला सुद्धा छोटे छोटे कट्स मारायचे आहे कारण की तो सुद्धा गोल आकार आहे तर तो सुद्धा व्यवस्थित आला पाहिजे. तर हे बघा त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे आणि मी काही स्क्रूड्रायव्हर यूज केलेला आहे जेणेकरून हे व्यवस्थित उलटं होईल कारण की तिथे बोट जाईल एवढी जागा नाही आहे. एकदम छोटंसं घेतलेलं आहे आपण ते, त्यामुळे ते लवकर ओपन होणार नाही. तर तुम्ही कुठलीही गोष्ट यूज करू शकतात ते बाहेर कोणी व्यवस्थित काढण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आता बघा गळ्याच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर व्यवस्थित द्यायची आहे जेणेकरून आपला अस्तरचा कपडा दिसणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. म्हणजे त्यावर फिनिशिंग डिपेंड असते. मुंड्याच्या साईडला पण दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात दोन्ही साईडच्या मुंड्याला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हे बघा अस्तर आणि जो काही आपण कपडा घेतलेला आहे म्हणजेच मेन फॅब्रिक ते आहे तसं कडेकडेने जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कटिंग करून आपण अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे तो एकसारखा करून घेतलेला आहे. ठीक आहे, हे बघा व्यवस्थित. तर हा आपला एक पार्ट रेडी झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा बनवून घ्यायचा आहे. तर सेम त्याच पद्धतीने आपण मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि बघा गळ्याच्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि गळ्याच्या साईडला टिप मारून झाल्यानंतर मुंड्याच्या दोन्ही पण साईडला आपण टिप मारून घेणार आहोत. सेम तसंच जसं पुढचा भाग स्टिच करताना जेवढं मार्जिन ठेवलेलं होतं म्हणजे साधारणतः टेपची एक लाईन तेवढंच तुम्ही सुद्धा इथे ठेवायचं आहे. त्यानंतर हे बघा हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. मुंड्याच्या साईडचा सुद्धा एक्स्ट्राचा केलेला आहे आधीच्या याच्यात, यामध्ये पण तसंच करून घ्यायचं आहे सेम. आणि मग हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे. तर तो आधी जो आपण स्टिच केलेला आहे तो पुढचा भाग होता आणि हा बॅक साईड आहे कारण पुढच्या साईडला आपण खालच्या साईडला काठ घेतलेला आहे आणि बॅक साईडला घेतलेला नाही आहे. हा फरक आहे त्याच्यामध्ये, बाकी सगळं सेमच आहे. त्यानंतर हे बघा सेम त्याच पद्धतीने गळ्याच्या साईडला आपल्याला व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तो वरच्या साईडला दिसणार नाही कारण त्यावर आपली फिनिशिंग डिपेंड असते. तर मुंड्याच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे हे बघा इथे आणि व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा आलेली आहे, मी बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर हे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला आहे तसं कडेकडेने जॉईन करून घ्यायचं आहे आणि ते जॉईन झाल्यानंतर जो काही मेन फॅब्रिक आहे आपला एक्स्ट्राचा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तो एकदम व्यवस्थित. ठीक आहे,
तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात हा पार्ट आपला एकदम फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. तर आता पुढचा आणि मागचा दोन्ही भाग आपले व्यवस्थित स्टिच करून झालेले आहे. त्यानंतर हे बघा मी ही एक पट्टी घेतलेली आहे आणि ती या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला एक नॉट टाईपच तयार करायचा आहे. त्यासाठी आपण हा कपडा घेतलेला आहे. तर हा साधारणतः मी 1.5 इंच घेतलेला आहे. तर तुम्ही पण 1.5 इंच घेऊ शकतात आणि व्यवस्थित फोल्ड करू शकता. तुम्हाला याच्यापेक्षा छोटी पट्टी हवी असेल तर तुम्ही तशी सुद्धा घेऊ शकतात. ठीक आहे. आता ही पट्टी बघा व्यवस्थित रेडी झालेली आहे. तर याचे आता आपल्याला 4 सेम कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आणि हे बघा हे आपल्याला इथे लावायचं. तर बघा खालचा पार्ट सरळ ठेवला आणि ती नॉट आपण उलटी ठेवून स्टिच केलेली आहे आणि उलटी टीप मारल्यानंतर सरळ करून पुन्हा एक दाब टीप त्याच्यावर देऊन द्यायची आहे, म्हणजे तर फिनिशिंगला एकदम छान दिसेल. तर हे बघा दोन्ही साईडला आता आपले हे नॉट लावून झालेले आहे. इथे आपण बांधायचेच नॉट करणार आहोत, म्हणजे न्यू स्टाईलचा फॅन्सी असा हा आपला फ्रॉक तयार होणार आहे. तर बघा दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने बघा ती नॉट ठेवून घेतलेली आहे आणि बघा वरून परत एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते फिनिशिंगला सुद्धा छान दिसेल. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा बघा लावून घेतलेली आहे. तर पुढचा आणि मागचा दोन्ही भागाला आपण हे नॉट लावून घेतलेले आहे. ठीक आहे, व्यवस्थित एकदम. त्यानंतर आता आपल्याला त्याला खालचा पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे. तर हे बघा हा पार्ट सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला जो काही खालचा पार्ट आहे त्यातला एक पदर घ्यायचा आहे आणि हे बघा या पद्धतीने व्यवस्थित अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. तर लक्षात राहू द्या, जो वरचा भाग होता तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण हा खालचा भाग उलटा ठेवलेला आहे, जेणेकरून तो स्टिच केल्यानंतर सरळ होईल. आणि हे बघा छोटे छोटे प्लेट्स टाकून हे मी टिप मारून घेत आहे. तुम्हाला जेवढ्या प्लेट्स हव्या असतील, जेवढा घेर हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे टिप मारून घेऊ शकतात. आणि कमी हवं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स पण लांब लांब टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर हे बघा हे एक्स्ट्राचं मी कट करून घेतलेलं आहे. आता यावर आता आपल्याला जो काही बघा अस्तरचा आहे ना कपडा, यासाठी कटिंग केलेला तो लावून घ्यायचा आहे. तर सेम तसंच प्लेट्स टाकायचे आहे आणि अस्तरचा कपडा हा आपल्याला कमी लागतो, जरा कमी घेर पाहिजे नाही त्याचा, त्यामुळे बघा मी इथे तुम्ही बघू शकतात की मी लांब लांब प्लेट्स टाकलेल्या आहेत, जास्त जवळ टाकलेल्या नाही आहे. आणि जो साडीचा कपडा होता त्याचे थोडे जवळजवळ प्लेट्स घेतलेले आहे, म्हणजे घेर छान दिसेल. तर हे बघा हे एक्स्ट्राचं जे काही अस्तर आहे ते सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. तर एकदम व्यवस्थित आलेलं आहे. त्यानंतर हे बघा इथे दाबटीप देऊन घेणार आहे, जेणेकरून फिनिशिंग खूप छान येईल आणि त्या प्लेट्स पण व्यवस्थित एकसारख्या दाबल्या जातील, लुक पण छान येईल. त्यामुळे मग मी इथे वरच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात आपला एक पार्ट व्यवस्थित पुढची पूर्ण साईड तयार झालेली आहे. तर सेम त्याच पद्धतीने आपण बॅक साईडला पण हे बघा सरळ ठेवून त्यावर हा पार्ट ठेवून छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहोत. सेम तसंच जसं आता आपण पुढच्या भागाचं केलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने. मी पुन्हा सांगेल, तुम्हाला जर का कमी प्लेट्स हव्या असेल किंवा तुमच्याकडे कमी कपडा असेल तर तुम्ही लांब लांब छोट्या छोट्या प्लेट्स टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे मला जास्त घेर हवा होता, त्यामुळे मग मी इथे लांब लांब जराशा प्लेट्स न घेता एकदम जवळजवळ घेतलेल्या आहे आणि खूप छोट्या छोट्या, जेणेकरून ह्याच्यामध्ये जास्त कपडा पुरेल आणि घेर हा या फ्रॉकला छान येईल त्यामुळे. ठीक आहे. तर हे बघा आता हे जॉईन झालेलं आहे. तर एक्स्ट्राचं आपण इथे पण कट करून घेऊयात आणि त्यावर सेम त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. तर अस्तर पण तुम्ही जे मी एवढं लावलेलं आहे त्यापेक्षा कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा लावू शकतात. आणि एवढं लावलं तर छानच आहे, कारण की मग फ्रॉकला खूप छान लूक येतं, घेर पण खूप सुंदर येतो आणि फ्रॉक हा घेरवरच डिपेंड असतो की त्याचं लूक कसं येईल. त्यामुळे एवढं सफिशियंट आहे, एवढं तुम्ही यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकसारखी दाबटीप आपण देऊन घेतलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकतात हा मागचा भाग सुद्धा आपला रेडी झालेला आहे, म्हणजेच पुढचा मागचा दोन्ही भाग व्यवस्थित तयार झालेले आहे. घेर पण खूप छान आलेला आहे. त्यानंतर हे बघा मी ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला जे काही बंद बांधायचे आहे कमरेच्या साईडला फ्रॉकसाठी ते तयार करून घेते. तर बरेच जण इथे सरळ टीप मारून, म्हणजेच उलट्या कपड्याला टीप मारून ते सरळसुद्धा करून घेत असतात, पण मी डायरेक्टच कडेकडेने दाबटीप जशी असते त्या पद्धतीने टीप मारत आहे, म्हणजे ते उलटं करण्याची गरज पडणार नाही आणि काही प्रॉब्लेम नाही. असे लुकला पण छान येतं, कारण बरेच जण आता आजकाल काय करतात की ही पट्टी सरळ केल्यावर पण त्याला वरून दाबटीप देतात, मग एकच होतं, त्याचं लुक सेमच असतं. त्यामुळे मग तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये तुमचा टाईम पण असा वाचतो. मग तुम्ही असे सुद्धा नॉट
तयार करू शकतात आपल्याला बॅक साईडला बांधण्यासाठी. बघा एक तयार झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा तयार करून घेऊयात. आणि व्यवस्थित मी जाड याच्यात फोल्ड केलेला आहे, कारण की ही जरा कडक याच्यातली साडी होती, त्यामुळे ते खूप ट्रान्सपरंट दिसलं असतं, म्हणून मी ह्या नॉडला थोडंसं जास्तच कपडा यूज केलेला आहे. आणि खालच्या साईडने पण व्यवस्थित तिरकं हे बघा फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे. जसं नॉडला खालच्या साईडला असतं ना तिरकं, सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे, आता हे नॉड पण आपले तयार झालेले आहे, ते एकसारखे करून घेतलेले आहे आपण. आता आपण याला फिटिंग टाकूयात. तर हे बघा एक पार्ट सरळ ठेवायचा, दुसरा पार्ट त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि जो काही तुमचा छातीचा आणि कमरेचा घेर असेल त्याची मार्किंग करायची, म्हणजे निम्म घ्यायचं आहे. पण तर मी बघा थोडंसं मार्जिन ठेवते इथे, तर 11ला मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे 11 22 होईल तसं काय. आणि इथे 20 होतं, पण एक मी लुंजिंग सोडलेलं आहे जेणेकरून हे फिटिंगला व्यवस्थित बसतो. आणि बघा जी मार्किंग केलेली आहे ना त्यावर टिप मारायची आणि मध्ये मी ज्या पद्धतीने ती नॉट टाकली तसेच टाकून घ्यायची. कमरेच्या खाली हे बघा आतला भाग बाजूला करून फक्त अस्तरलाच टिप मारली आणि नंतर अस्तर वर करून जो काही मेन फॅब्रिक आहे त्यावर टिप मारायची आहे. जर सोबत टिप मारली तर फ्रॉकचा लूक जातो, लक्षात राहू द्या, ते काहीतरी तरंगल्यासारखं दिसतं. त्यामुळे कमरेच्या खाली सेपरेटच आपल्याला अस्तर आणि जो काही मेन फॅब्रिक असेल त्याची टिप मारायची, जेणेकरून हा फ्रॉक छान दिसेल, त्याला लूक छान येईल, त्याचा घेरसुद्धा छान येईल. तर एक साईडचं झालं सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मध्ये व्यवस्थित नॉट टाकून फिटिंगच्या लाईनला टिप मारलेली आहे आणि खाली सुद्धा बघा फक्त अस्तरला मारून घेतलेली आहे आपण टिप. आणि त्यानंतर ते अस्तर वर करून पुन्हा मेन फॅब्रिक आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, यावर फिनिशिंग डिपेंड आहे, लूक डिपेंड आहे. त्यामुळे ही गोष्ट स्किप न करता व्यवस्थित लक्षात ठेवून तुम्ही हा फ्रॉकची शेवटची फिनिशिंग कंप्लीट करायची आहे. तिथे तुम्ही बघू शकतात हा आपला फ्रॉक खूप सुंदर असा रेडी झालेला आहे. त्याला घेर पण खूप आलेला आहे. न्यू स्टाईलचा युनिक असा हा फ्रॉक आपला तयार झालेला आहे. आणि वरच्या साईडला बंदसुद्धा आहेत. आणि बघा कमरेच्या साईडला सुद्धा आपण काटच घेतलेला आहे, त्यामुळे तिथे लेस वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लावू सुद्धा शकतात. आणि हे बघा इथे जे काही नॉड आहे वरती बांधायचे त्याला मी मणी लावून घेते. तर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही आपले सिंपल त्रिकोणचे जसे आपण लटकन बनवतो तसे सुद्धा बनवू शकतात, पण मला तसे नको होते, म्हटलं जरा न्यू युनिक काहीतरी करावं. गोल्डन जर लावले तर, कारण की ही जी काही साडी आहे त्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता खूप सारं गोल्डन वर्क आहे, तर मग वेगळं काहीतरी वाटावा, त्यामुळे मग मी इथे गोल्डन मणी 4 एका साईडला लावून घेत आहे. तर हे बघा सेम दुसऱ्या साईडला सुद्धा तशाच पद्धतीने आपण व्यवस्थित ते नॉट फोल्ड करून 4 मणी टाकून ते पॅक करून घेतलेलं आहे. तर हे मणींनीच तुम्ही लटकन टाईप पण बनवू शकतात, पण मी फक्त कडेने त्याला बॉर्डर म्हणून लावलेला आहे. तर तुम्हाला वाटत असेल इथे गळ्याला मुंड्याला कुठे शेप ला तुमच्या किंवा न्यू युनिक स्टाईलमध्ये लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, पण मी इथे लावलेली नाही आहे. मी पुन्हा सांगते, इथे छान कमरेला पण बॉर्डर आलेली आहे काठाची. वरती पण मी जो काही पदर होता त्याचा कपडा घेतलेला आहे, त्यामुळे ते कॉन्ट्रास्ट छान लूक आलेला आहे. तर इथे मला गरज वाटत नव्हती, त्यामुळे मग मी इथे लावलेलं नाही आहे. तर इथे मग नॉडला आपण छोटे छोटे गोल्डन कलरचे मणी लावून घेतलेले आहेत आणि ते आपले अर्थातच लावूनसुद्धा झालेले आहे. हे बघा मी सुईनेच डायरेक्ट लावलेले आहे. ठीक आहे, तर मग तुम्ही बघू शकतात इथे नॉडला छान असं लूक आलेलं आहे. बघा घातल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला बांधायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जेवढं खालीवर टाईट लूज हवं असेल तेवढं तुम्ही करू शकतात. त्यानंतर हे बघा मी इथे सेंटरला एक पॅच लावून घेतलेला आहे, तर तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार तिथे पॅच लावू शकतात, नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकतात खूप म्हणजे खूप सुंदर असा आपला हा न्यू स्टाईलचा साडीपासूनचा फ्रॉक तयार झालेला आहे. खूप छान लूक आलेला आहे, फॅन्सी आहे, हा दिसायलाही खूप छान दिसतो. कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा आपण साडीपासून स्टिच केलेला आहे. तर घरच्या घरी तुम्ही हा फॅन्सी फ्रॉक सहज शिवू शकतात. इतक्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ह्या फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेली आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा फ्रॉक शिवता तुमच्याकडून काही चुका पण व्हायला नको म्हणून सांगितलेल्या आहे. तर तुम्ही पण असा फ्रॉक नक्की शिवून बघा आणि ह्या टिप्सही फॉलो करा, म्हणजे तुमचा फ्रॉकसुद्धा एकदम परफेक्ट छान आणि खूपच सुंदर असं लूक येईल तुमच्या फ्रॉकला.
तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की शिवून बघा. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.